नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आत्ताच आपल्याकडे दिवाळी होऊन गेली आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे सर्वांच्याच घरी झालेलं आहे. कारण लक्ष्मीपूजनाला विशेष असं महत्त्व आहे. हिंदू शास्त्रामध्ये देखील लक्ष्मीपूजनाला विशेष असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्यामुळे लोक वर्षभर लक्ष्मीपूजनाची दिवाळीची वाट आतुरतेने बघत असतात. कारण हाच तो दिवस असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा आणि आपल्यावरती कृपा करून घेण्याचा. कारण या दिवशी लक्ष्मी सोबतच आपले गणपती बाप्पा कुबेरदेवांची देखील पूजा केली जाते. आणि असं बोललं जातं की लक्ष्मी पूजना दिवशी जेव्हा माता आपल्यावरती प्रसन्न होत असते ना, त्या व्यक्तीवरती धनाची वर्षा होत असते. त्याच्या घरी माता लक्ष्मी ही सदैव राहत असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचं महत्त्व हे हिंदू शास्त्रामध्ये खूप आहे. तर अशा आपण लक्ष्मीपूजनामध्ये आपलं घर अगदी प्रकाशमय करत असतो, लाईटिंग करत असतो. आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते, दिवे प्रज्वलित केले जातात. तर या दिव्यांना लक्ष्मीपूजनामध्ये विशेष असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक पूजेमध्ये दिवा हा खूप असा विशेष महत्त्वाचा मानला गेलेला आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की दिव्यामध्ये साक्षात माता राणी विराजमान होत असते. त्यामुळे दीप प्रज्वलन लक्ष्मीपूजनामधील असं खूप खास आहे. तर या दिव्यांना तुम्ही लक्ष्मीपूजनानंतर काय करता? तर तुम्ही या दिव्यांना कचऱ्यामध्ये तर फेकून देत नाही ना? जर असं करत असाल तर ही खूप मोठी चूक तुम्ही करत आहात. कारण त्या दिव्यामध्ये साक्षात माता राणीचा वास झालेला असतो. आणि जर असे दिवे तुम्ही कचऱ्यामध्ये फेकून देत असाल तर ही खूप मोठी चूक तुम्ही करत आहात. यामुळे तुम्ही जे माता लक्ष्मीसाठी जे काही तुम्ही केलेलं आहे त्याचं तुम्हाला फळ हे अर्धच भेटत असतं. कारण यामुळे माता लक्ष्मी ही नाराज होत असते. तर या दिव्याचं तुम्हाला काय करायचं आहे हे या व्हिडिओतून आज आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता बघणार आहोत की दिवाळीमध्ये आपण जे दिवे वापरलेले आहेत त्या दिव्यांचं आपल्याला काय करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे दिवे खूप महत्त्वाचे मानलेले गेलेले आहेत. कारण या दिव्यामध्ये साक्षात माता राणीचा वास झालेला असतो. त्यामुळे हे दिवे तुम्हाला कचऱ्यामध्ये बिलकुल फेकून द्यायचे नाही. तर या दिव्यांना तुम्ही घासून पुसून तुमच्या घरी तुम्ही पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये किंवा वर्षभर आपल्याकडे जे सणवार येत असतात त्या सणावारांना तुम्ही त्या दिव्यांना लावू शकता आपल्या घरामध्ये. त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर राहील. तर या दिव्यामध्ये तुम्हाला विशेष अशी ऊर्जा निर्माण झालेली असते, ते तुम्हाला अनुभवायला भेटेल. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची परिस्थिती चांगली असेल, तुम्ही नवीन दिवे खरेदी करण्यासाठी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही हे दिवे नदी पात्रात तुम्हाला विसर्जन करायचे आहेत. तुमच्या इथे कुठेही जर नदी पात्र असेल तर त्या नदीमध्ये तुम्हाला हे दिवे विसर्जन करायचं आहे. त्यातील एक दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. बाकीचे दिवे तुम्ही नदी पात्रामध्ये विसर्जन करायचे आहेत. लक्षात घ्या, नदी पात्रात विसर्जन करणारे दिवे हे फक्त मातीचेच हवेत. प्लॅस्टिकचे तुम्ही दिवे नदी पात्रात विसर्जन करू शकत नाही. जर असं केलं तर खूप मोठं पाप तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे जे मातीचे दिवे आहेत ते तुम्हाला फक्त विसर्जन करायचे आहेत. जर तुमच्या इथे आजूबाजूला कुठे नदीचं पात्र नसेल तर काय करायचं? तर तुमच्या घराच्या अंगणामध्ये एक बकेट भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये ते दिवे तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याचं विसर्जन करायचं आहे. 2 दिवस ते पाणी तसंच ठेवल्यानंतर त्या दिव्यांची माती होऊन जाते आणि ती माती तुम्हाला तुमच्या झाडामध्ये घालायची आहे. त्यामुळे काय होतं की माता राणीचा वावर तुमच्या घरावरती आशीर्वाद हा कायमस्वरूपाचा राहत असतो. अशा प्रकारे तुम्हाला हे 2 उपाय तुम्हाला करायचे आहेत. तिसरा उपाय म्हणजे हा आहे की अनेक लोक या दिव्यांना लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, दिवाळी झाल्यानंतर हे कुंभाराला दान करत असतात. त्यातील एक दिवा तुम्हाला घरामध्ये ठेवायचा आहे आणि बाकीचे तुम्हाला दिवे हे कुंभाराला दान करायचे आहेत. यामुळे देखील माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होत असते आणि तिची कृपा तुमच्यावरती राहत असते. पण लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे दिवे कुंभाराला दान करणार किंवा नदीमध्ये विसर्जन करणार
तेव्हा तुम्हाला तिन्ही सांजच्या वेळेला हे काम करायचं नाही. कारण तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला कोणालाच दान करायचं नसते कोणतीच गोष्ट किंवा विसर्जन देखील तिन्ही सांजच्या वेळेला तुम्हाला करायचं नाही. खूप अशुभ मानलं जातं. कारण माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेला तुम्ही जर दान करत असाल, तर तुमच्या हातून पैशाची हानी होण्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे कोणालाही दान धर्म करताना किंवा जर तिन्ही सांजच्या वेळेला तुमच्या दरवाजामध्ये कोणी पैसे मागायला आलं किंवा कोणी काही पदार्थ मागायला आलं, तर ते देखील तुम्हाला दान करायचं नाही. कारण ही तुमची घरातून पैशाची हानी होणार असते. त्यामुळे बघा कोणीसुद्धा तिन्हीसांच्या वेळेला कोणाच्याही घरी साखर, मीठ, पीठ मागायला कोणीही जात नाही आणि कोणीही कोणाला या टायमिंगला या वस्तू देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ह्या वस्तू देखील विसर्जन करताना तिन्ही सांजच्या वेळेला विसर्जन करायच्या नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.